आज आपण बनवणार आहोत अतिशय खमंग असं भरलेलं खारं वांग। कसं बनवायचं ते बघणार आहोत। खास आज आपण वेगळा ताजा मसाला बनवून वांग्याचा पारंपरिक पद्धतीने खारं वांग कसं बनवायचं ते बघणार आहोत। अतिशय सोपं आहे बनवायला, फार काही वेळ लागत नाही। चला तर हे खारं वांग कसं बनवायचं ते वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। खारं वांग करण्यासाठी इथे मी काटेरी एक पाव किलो वांगे घेतलेले आहेत। आता हे वांगे आपल्याला देठाचा भाग कट करून हे काटे आहे जे आपल्याला चाकूने काढून टाकायचे आहेत। आता मी काटे काढून टाकले आहेत। आता हे 4 भाग करायचे आणि आतून चेक करायचे, किडकं वगैरे असू शकतं, त्यासाठी आपल्याला आतून पूर्णपणे व्यवस्थित चेक करून घ्यायचं। आणि वांगे काळे पडतात त्यासाठी आपल्याला हे वांगे चिरल्या पाण्यात टाकायचे आहेत, म्हणजे काळे पडणार नाहीत वांगे। आता हे असेच पाण्यात ठेवायचे आहेत। मी इथे खारं वांग करण्यासाठी काही मसाले घेतलेले आहेत ते जाणून घेऊयात। तर इथे मी कोथिंबीरचा देठाचा भाग घेतलेला आहे। खारं वांग्यामध्ये खूप छान फ्लेवर उतरतो, देठाचा भाग आहे कोथिंबीरचा। 20-21 लसणाच्या पाकळ्या, फ्लेवर खूप छान उतरतो लसणाचा, त्यासाठी जास्त घ्यायचा आहे लसूण। थोडा तुकडे करून घेतले खोबऱ्याचे, जिरे 1 चमचा, शहाजिरे अर्धा चमचा, लवंगा 4 घेतलेले आहेत, मिरे एक 5-6 घेतलेले आहेत, 1 इंचाचा तुकडा, धने घेतलेले आहेत 2 चमचे। आता हे आपल्याला जिन्नस जे आहेत कोरडेवाले, शहाजिरे, धने वगैरे हे सगळे कोरडे जिन्नस जे घेतलेले आहेत मसाल्यामधून, ते आता आपल्याला हे सर्वात अगोदर वाटून घ्यायचे आहेत। मगच हे नंतरून बारीक करून घ्यायचे आहेत। आता मी कोरडेच घेतलेले आहेत, शहाजिरे, मिरे, लवंग। आता आपल्याला हे कोरडे जिन्नस मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत। आता इथे मी पाहू शकता ओबडधोबड असे वाटून घेतलेले आहेत। उभ्या आकारामध्ये स्लाइस करून घेतलेले मी इथे खोबरे घेतलेले आहे 2 चमचे, आणि 1 वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतले। तुम्ही या ठिकाणी साल देखील काढून घेऊ शकता, पण मी साल काढलेली नाही आहे। आता ह्याच्यामध्येच आपल्याला लसूण घालायचं आहे, कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि हे वाटून करून घ्यायचं आहे बारीक असं। आता इथे वांगे देखील आपले आता ह्याच्यामधलं पाणी काढून टाकायचं आहे। मी वांगे तसेच पाण्यात ठेवले होते मसाला करेपर्यंत, म्हणजे वांगे काळे पडत नाहीत। आता इथे आपला मसाला देखील तयार झालेला आहे, बघू शकताय तुम्ही। आता हा मसाला आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे मिक्सरमधून, आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे वाटणामध्ये। आणि हे वांग्यामधलं मी पूर्णपणे पाणी काढून टाकलेलं आहे, आणि ह्याच्यामध्ये जो मसाला आहे आपण ताजा असा मस्त असा बनवलेला, तो आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे वांग्यामध्ये। आणि वांग्यामध्ये छान असा मसाला भरून घ्यायचा आहे। बघू शकता इथे आपला थोडासा मसाला राहिलेला आहे, मी नंतर वापरणार आहे। इथे वांगे छान आपले भरून झाले। आता आपण भाजी करायला घेऊयात खाऱ्या वांग्याची। इथे मी एक स्टीलची कढई घेतली, स्टीलच्या कढईमध्ये आता आपल्याला एक 3 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं की आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची, की जिरे घालायचे अर्धा चमचा, जिरे ही छान तडतडू द्यायचे। त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला कढीपत्त्याचे पाने, कढीपत्ता घातल्याने हिंग घालायचं आहे, आणि कोथिंबीर घालायची आहे फोडणीमध्ये। खूप छान फ्लेवर उतरतो फोडणीमध्ये। आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे। आणि हे आपण वांगी जे भरून घेतले, आता वांगे कढईमध्ये आपल्याला पूर्ण मसाला भरलेला आहे ते वांगे आपल्याला ह्या कढईमध्ये टाकायचे आहेत। आणि पाणी जे आहे याच्यामध्ये टाकताना गरम टाकायचं आहे, थंड टाकायचं नाही आहे। आणि आपण मसाला भरून वांगे घेतलेले, बाजूला जो मसाला उरलेला होता ते देखील मी मसाला ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। मी ते खारं वांग बनवण्यासाठी 1-2 ग्लास पाणी घातलेलं आहे, 2 ते 2.5 ग्लास। आता इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे। बघू शकता आपल्या वांग्याच्या भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे, हिरवागार असा मस्त असा। आता हे मीठ घातल्यानंतर मिक्स करून झाकून ठेवायचं आहे, आणि हे वांग आपल्याला एक 3 ते 4 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत। आता झाकून ठेवल्यानंतर उकळी आलेली आहे वांग्याला। आता आपण झाकण उघडूयात। आता आपल्याला चेक करायचं आहे आपले इथे वांग शिजलंय का नाही ते। एक वांग घ्यायचं पळीमध्ये, आणि आपल्याला थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे, चटका बसू शकतो नाहीतर, आणि चेक करायचं। इथे बघू शकता इथे आपलं वांग शिजलं आहे छान असं। तर इथे आपली खाऱ्या वांग बनून तयार आहे। अतिशय सुंदर दिसते आणि खायला तर अप्रतिम असं लागते हे खारं वांग।
आता गॅस बंद करायचा आहे खारं वांग शिजल्यानंतर। इथे आपलं खमंग असं भरलेलं वांग बनवून तयार आहे। जर तुमच्या तोंडाला चव नसेल तर तुम्ही हे खारं वांग बनवून खाल्लं तर तुमच्या तोंडाला छान चव येईल। मस्त लागतं, हे चविष्ट लागतं आणि हे तुम्ही खारं वांग भाकरीसोबत खाऊ शकता। भाकरीसोबत अप्रतिम लागतं किंवा पोळीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत देखील खाऊ शकता। तर इथे आपलं मस्त असं खमंग आणि चविष्ट असं वांग्याचं खारं वांग बनवून तयार आहे। तर याची खाऱ्या वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा। तर वैष्णवी रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय।